आपल्यासोबत उपसभापती नीलम गोरेताई फोन लाईनवरून जोडलेले आहेत। नीलमताई, अतिशय धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातून ही समोर येते। 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। अत्यंत निषेधार्ह, संतापजनक आणि हे जे आरोपी आहेत अत्यंत निर्घृण आणि मी तर म्हणेन अमानवी, पशु सुद्धा असे अत्याचार करणार नाहीत अशी माणसं आहेत। बरं, 3 वर्षाच्या मुलीला ती कशा पद्धतीने तिचा आवाज थांबवला असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही। या अशा घटना ज्या घडतात त्याला मला नेहमीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे, त्यांची आठवण होते की फाशीच झाली पाहिजे अशा केसेसमध्ये, असं त्यांचं मत होतं ठामपणाने। आणि अशा आरोपीला लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा होण्याबरोबरच अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपल्याला समाजाचं आणि पोलिसांचं कशा प्रकारनी प्रतिबंधात्मक कारवाई किंवा योग्य त्या पद्धतीने थांबवण्याबरोबरच हा जो दबंग पद्धतीने काम करणारा जो युवक वर्ग आहे त्याच्यातले सगळेच जण तर अजिबात अत्याचार करणारे नाहीयेत, पण काही जणांची अशी अपप्रवृत्ती असते, तर त्याच्यासाठी युवकांनी आणि समाजातल्या पुरुष वर्गाने सुद्धा पुढे येऊन या प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं। जी धन्यवाद नीलमताई, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।